नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या या खास ज्योतिष मंचावर. जर तुम्ही मेष राशीचे असाल आणि तुमच्या मनात आयुष्यातील अडचणींबद्दल थोडीही शंका असेल, तर हा व्हिडिओ आज तुमच्यासाठी एखाद्या वरदानासारखा ठरणार आहे. आज 8 जुलै 2026चा हा दिवस मेष राशीच्या जातकांसाठी केवळ एक दिवस नाही, तर तुमच्या नशिबाचं चक्र फिरवणारा एक महत्त्वाचा टप्पा आहे. पुढे काय घडणार आहे, कोणत्या ग्रहांची हालचाल तुमच्या आयुष्यात आनंदाची बरसात करणार आहे, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत अगदी मनापासून पहा. व्हिडिओला आत्ताच एक प्रेमळ लाईक करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहून आपल्या दिवसाची सुरुवात करा. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन प्रेस करा. आज 8 जुलै 2026 रोजी ग्रहगोचराची स्थिती मेष राशीसाठी अतिशय विशेष बनली आहे. तुमची राशी अग्नितत्वाची, तुमची ऊर्जा अफाट आणि तुमचं नेतृत्व करण्याची क्षमता नेहमीच इतरांपेक्षा वरचढ असते. पण आज काही ग्रह तुमच्या राशीच्या अधिपतीशी म्हणजे मंगळाशी असा काही सुसंवाद साधत आहेत की ज्याचा सकारात्मक परिणाम तुमच्या करिअर आणि आर्थिक स्थितीवर स्पष्टपणे जाणवेल. मेष राशी आजचे भविष्य सांगताना मला हे विशेष सांगावंसं वाटतंय की गेल्या काही दिवसांपासून तुम्ही ज्या कामासाठी दिवसरात्र एक करत होतात, ज्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळत नव्हतं, त्या मेहनतीला आज एक दिशा मिळणार आहे. सकाळची सुरुवात जरी थोड्या धावपळीने झाली असेल तरी दुपारी 12 नंतरचा काळ तुमच्यासाठी सुवर्णकाळ ठरणार आहे. ऑफिसमध्ये असो किंवा व्यवसायात तुमच्या कामाचं कौतुक होईल. एखादी अशी व्यक्ती तुम्हाला भेटू शकते जी तुमच्या करिअरला एक नवी उंची गाठून देण्यात मदत करेल. पण लक्षात ठेवा, यश कधीही फुकट मिळत नाही. आज तुम्हाला तुमच्या वाणीवर थोडं नियंत्रण ठेवायचं आहे. रागाच्या भरात घेतलेला निर्णय आज तुमच्यासाठी महागात पडू शकतो. त्यामुळे जे काही बोलायचं आहे ते विचार करून बोला. तुमच्या आर्थिक स्थितीबद्दल बोलायचं झालं तर आजचा दिवस तुमच्यासाठी अचानक धनलाभाचे योग घेऊन आला आहे. जुनी अडकलेली येणी आज तुम्हाला परत मिळण्याची दाट शक्यता आहे. कदाचित एखादी गुंतवणूक जी तुम्ही काही वर्षांपूर्वी केली होती तिचा परतावा आज तुम्हाला आश्चर्यकारक आनंद देईल. पण इथं एक सावधगिरीचा इशाराही आहे. कुणालाही विचारल्याशिवाय आज पैसे देऊ नका किंवा कोणाच्याही आर्थिक व्यवहारात मध्यस्थी करू नका. तुमची ही आर्थिक प्रगती पाहून काही लोक तुमच्याकडे मदतीच्या नावाने येतील, पण आज स्वतःचा विचार प्राधान्याने करणं गरजेचं आहे. आता तुम्ही म्हणाल, हे तर सगळं ठीक आहे, पण माझ्या नात्याचं काय? मेष राशीच्या जातकांसाठी आज प्रेम आणि कौटुंबिक जीवनात खूप काही खास घडणार आहे. तुमच्या जोडीदारासोबतचे जुने वाद मिटवण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. तुमच्या नात्यात जो दुरावा आला होता तो दूर करण्यासाठी आजचा एक छोटासा संवादही खूप प्रभावी ठरेल. जर तुम्ही विवाहित असाल तर आज सायंकाळी जोडीदारासोबत काही वेळ शांततेत घालवा. त्यांच्या मनातल्या गोष्टी ऐकून घ्या. कदाचित त्यातून तुम्हाला तुमच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. हे राशी भविष्य ऐकताना तुम्हालाही असं वाटत असेल ना की माझ्या आयुष्यात हे सगळं का घडतंय? तुमच्या मनातले हे प्रश्न, ही घालमेल मला जाणवतीये. पण विश्वास ठेवा, 8 जुलै 2026चा हा दिवस तुमच्यासाठी एक नवी आशा घेऊन आला आहे. जर तुम्हाला इथपर्यंतचं भाकीत अचूक वाटत असेल तर खालील कॉमेंट बॉक्समध्ये तुमचा अनुभव नक्की लिहा. तुमच्या या प्रतिक्रियाच मला अधिक प्रभावी माहिती शोधण्यासाठी प्रेरित करतात. आता जरा आरोग्याकडे लक्ष देऊया. धावपळीच्या या आयुष्यात आपण स्वतःच्या शरीराकडे दुर्लक्ष करतो. मेष राशीच्या जातकांसाठी आज पोटाच्या विकारांची थोडी तक्रार असू शकते. बाहेरचं खाणं टाळा आणि भरपूर पाणी प्या. व्यायामासाठी वेळ काढा. तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी तुमचं शरीर निरोगी असणं सर्वात महत्त्वाचं आहे. आज योगासने किंवा ध्यानधारणेसाठी 15 मिनिटे नक्की काढा. तुम्हाला मानसिक शांततेचा अनुभव येईल. मित्रांनो, आता मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी तुमच्या आयुष्याला एक वळण देऊ शकते. ज्योतिषशास्त्र म्हणजे केवळ ग्रह आणि तारे नाहीत, तर ती आपल्या कर्माची फळं पाहण्याची एक खिडकी आहे. आज दुपारनंतर तुमच्या आयुष्यात एक असा संकेत मिळणार आहे जो कदाचित तुम्ही दुर्लक्षित कराल. एखादा अनोळखी फोन, एखाद्या जुन्या मित्राचा संदेश किंवा एखादी अचानक समोर आलेली संधी, यापैकी कोणतीही गोष्ट तुमच्यासाठी एक गॉड गिफ्ट असू शकते. त्यामुळे आज डोळे आणि कान उघडे ठेवा. ही संधी हुकली तर पुन्हा तशी वेळ येण्यासाठी खूप वाट पाहावी लागेल. तुम्हाला आज एक छोटासा पण अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे. आज रात्री झोपण्यापूर्वी एका स्वच्छ तांब्या पात्रात पाणी भरून ते तुमच्या उशीजवळ ठेवा आणि सकाळी ते पाणी घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ किंवा तुळशीच्या झाडाला अर्पण करा.
हा उपाय तुमच्या घरातली नकारात्मक ऊर्जा दूर करेल आणि तुमच्या कामात येणारे अडथळे नष्ट होतील. हा उपाय करताना मनापासून श्री स्वामी समर्थ असा मंत्र जपा. श्रद्धा असेल तरच या उपायाचा पूर्ण फायदा तुम्हाला मिळेल. तुम्हाला वाटत असेल की आयुष्य खूप कठीण आहे, पण मेष राशीच्या लोकांसाठी संघर्षाची व्याख्या हीच विजयाची पहिली पायरी आहे. तुमचं धैर्यच तुमचं सर्वात मोठं शस्त्र आहे. आजचा दिवस तुमच्यातील त्या धैर्यवान व्यक्तीला पुन्हा एकदा जागृत करण्याचा आहे. नोकरी शोधणाऱ्यांसाठी आज एक चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. काही नवीन प्रस्ताव तुमच्या समोर येतील, ज्यावर तुम्ही सविस्तर विचार करायला हवा. घाई करू नका, पण संधीही सोडू नका. कुटुंबामध्ये बोलायचं झालं तर आज घरातल्या मोठ्यांच्या आशीर्वादाकडे दुर्लक्ष करू नका. आज सकाळी उठल्यावर आई-वडिलांच्या पाया पडा किंवा त्यांना मनापासून नमस्कार करा. त्यांच्या आशीर्वादाने आज तुमचे कित्येक रखडलेले प्रश्न मार्गी लागतील. जर तुम्ही घरापासून दूर राहत असाल तर त्यांना आज नक्की फोन करा. त्यांचा आवाज तुमच्या दिवसात एक सकारात्मक ऊर्जा भरेल. अनेकांना प्रश्न पडतो की आमची प्रगती का होत नाहीये, तर त्याचं उत्तर आहे आपण भविष्याची चिंता जास्त करतो आणि वर्तमानातील संधींकडे दुर्लक्ष करतो. 8 जुलै 2026चा हा दिवस तुम्हाला वर्तमानात जगण्याची शिकवण देईल. आज जे काही घडेल ते स्वीकारा. जे चांगलं आहे त्याचा आनंद घ्या आणि जे वाईट वाटतंय त्यातून धडा घ्या. ज्योतिषशास्त्र हेच तर सांगतं, तुमचं भाग्य तुमच्या हातात आहे, फक्त ते ओळखण्याची दृष्टी हवी. आता तुम्ही म्हणाल या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे काही आहे का? तर हो, स्वतःवर विश्वास. तुम्ही मेष राशीचे आहात. तुमच्यात एक अशी आग आहे जी अंधाराला दूर करू शकते. आज जर तुम्हाला कामाच्या ठिकाणी कोणी कमी लेखण्याचा प्रयत्न केला तर शांत रहा. तुमचं काम तुमचं उत्तर असेल. आजचा तुमचा शांत स्वभाव हेच तुमचं सर्वात मोठं सामर्थ्य ठरणार आहे. व्हिडिओ संपत आला आहे, पण जाता जाता मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. आयुष्य हे एक प्रवास आहे आणि या प्रवासात चढ-उतार येणारच आहेत. पण या प्रवासात तुम्ही एकटे नाही आहात. मी आणि आमचं हे ज्योतिष चॅनल नेहमी तुमच्यासोबत आहोत. दररोज नवनवीन माहिती आणि अचूक भविष्य मिळवण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बेल आयकन दाबायला विसरू नका, जेणेकरून भविष्यातील प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. तुमचा आजचा दिवस कसा गेला? तुम्हाला काही सकारात्मक बदल जाणवले का? हे सगळं मला कॉमेंटमध्ये सांगा. तुमच्या कॉमेंट्स वाचून मला खूप आनंद होतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या इतर मेष राशीच्या मित्रमैत्रिणींनाही हा व्हिडिओ नक्की शेअर करा, कारण ज्ञानाचा प्रसार हाच धर्माचा आणि सेवेचा भाग आहे. शेवटी इतकंच म्हणेन, आयुष्यात कितीही वादळं आली तरी डगमगू नका, कारण वादळानंतरच शांतता येते आणि पावसाळ्यानंतरच इंद्रधनुष्य उमलतं. तुमच्या आयुष्यातलं ते इंद्रधनुष्य आता लवकरच येणार आहे. फक्त संयम आणि जिद्द ठेवा. आजचा हा दिवस तुमच्यासाठी एक नवी सुरुवात घेऊन आला आहे. त्या सुरुवातीचं मनापासून स्वागत करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन विषयावर. तोपर्यंत आपली काळजी घ्या, हसत रहा आणि नेहमी सकारात्मक रहा. श्री स्वामी समर्थ. जय महाराष्ट्र.